हॅलो नमस्कार. तर आता बनवते मी मस्त अशा करंज्या. तर करंज्याची सगळ्यात पहिली सुरुवात आहे तर ती सारणपासूनच करते. तर बारीक रवा घेतला होता. बारीक रव्यामध्ये चांगले एक 3-4 चमचे तूप घातले आणि तूप घालून छान असा लालसर रवा भाजून घ्यायचा. आणि स्टीलची कढई होती आणि स्टीलच्या कढईमध्ये कसं थोडंसं करपतं, त्यामुळं थोडंसं कमी गॅसवरच मी सगळं भाजून घेतलं व्यवस्थित. इथं खारीक आहे, खारकामधल्या बिया काढल्या होत्या आणि त्याच्यामध्ये पण 3-4 चमचे तूप घातलं आणि एकदम कमी गॅसवर, जेवढं कमी गॅसवर भाजलं ना तर तेवढं नीट व्यवस्थित भाजलं पण जातं आणि टेस्ट पण छान लागते. खारीक भाजली की तिला साईडला काढलं आणि खोबऱ्याचं काय केलं तर मी खोबरं सुरुवातीलाच मिक्सरमधून बारीक करून घेतलं होतं. तर बारीक केलेलं खोबरं त्याच्यामध्ये पण एक 3-4 चमचे तूप घातलं आणि ते पण व्यवस्थित भाजून घेतलं. पिठी साखर तयार केली, तर साखर होती तिला मिक्सरमधून फिरवून घेतलं आणि एकदम छान अशी आपली पिठी साखर तयार झाली. खारीक थंड झाली ना, तिला आता मिक्सरमधून बारीक करून घेते. आता खारीक बारीक करायचे म्हणलं ना, मिक्सरचं भांडं एकदम चांगलं पाहिजे. नाहीतर मग मिक्सरचं भांडं कधी-कधी खराब होतं. त्यामुळं खारीक छान व्यवस्थित अशी बारीक करून घेतली. बघू शकता छान खारीक बारीक झाली आणि करंज्यामध्ये ना जेवढी खारीक असेल ना, तर तेवढी छान टेस्ट येते. नंतर इथं खसखस आहे. खसखस भाजून घेताना दाखवायची राहिली. भाजून घेतली होती. तिला पण मिक्सरमध्ये बारीक केली. थोडीशी खारीकची पावडर ठेवली होती. म्हणजे कसं खसखस बारीक व्हायला पटकन बारीक होईल म्हणून. नंतर जे आपण तुपामध्ये भाजून घेतलेला रवा, खोबरं, खारीकची पावडर, सुंठ नाही, खसखसची पावडर आणि सुंठ बडीशेपची याची पावडर, थोडंसं किंचित मीठ घातलं होतं आणि ती जी आपण पिठी साखर सुरुवातीला तयार करून घेतली होती ना, तर ती पिठी साखर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथं पण तुम्हाला वाटलं गरजेनुसार तर तूप ॲड करू शकता. आता इथं मी अजून एक 2-3 चमचे तूप ॲड केलं आणि एकदम भारी असं आपलं सारण तयार झालं. हे सारण आता म्हणजे थोडंसं थंड झालं, पिठी साखर मी मिक्स केली होती आणि हे डब्यामध्ये भरून ठेवले तर ह्याचे तुम्ही पराठे करू शकता, पाहिजे तेव्हा ताजी-ताजी करंजी करू शकता. बरेच दिवस सारण राहतं, आरामात 1 महिना तर राहतं. नंतर मी थोड्याशाच करंज्या करणार होते, त्यामुळे बारीक रवा घेतला होता. रवा चांगला 1.5 वाटी रवा असला तर एक अर्धी वाटीच मी मैदा घेतला होता. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि गरम-गरम असं तेल घातलं आणि तेल घातलं की काय हाताने अजिबात हलवत बसायचं नाही, कारण चटका एकदम कडक-कडक तेलाचं मोहन आपण घालतो. त्याशिवाय ते खुसखुशीत होत नाही. त्यामुळे सुरुवातीला चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि हलवून झालं की नंतर आपल्याला ज्यावेळेस आता आपण स्वयंपाक करतोय म्हणल्यावर तेवढा अंदाज येतोच की थंड झालंय की काय. नंतर हाताने नीट व्यवस्थित मिक्स करायचं. थोडंसं पाणी घालायचं, गोळा छान असा तयार होते. म्हणजे तेल बरोबर पडले आणि तेल जेवढं असेल ना, तर तेवढं खुसखुशीत होतात. तेल कमी पडलं तर मग एवढ्या छान अशा होत नाहीत. आणि रवा ना म्हणजे मी म्हणजे असं मैद्यापेक्षा रव्याचं प्रमाण जास्त ठेवलं ना, करंज्या एकदम भारी होतात. एकदा करा आणि तेलकट तर अजिबातच होत नाहीत. नंतर मग पीठ मळलं की मी एक 10-15 मिनटं ठेवलं आणि नंतर आता करंज्या तयार करते. बऱ्यापैकी थोड्याशा 4-5 करून घेतल्या आणि तसं पण मी काय एवढ्याशा जास्त काही बनवल्या नव्हत्या. मोजून 10-12च केल्या होत्या. सारण तसंच आहे शिल्लक. ज्यावेळेस अजून कधी खावं वाटेल तेव्हा करायच्या. आता सारण पण महिनाभर राहतं आरामात चांगलं, त्यामुळं तर इथं व्यवस्थित हे करते. आता मला काय एवढं शेपमधलं काय एवढं प्रॉपर जमत नाही बरं का. एवढं काय व्यवस्थित येत नाही. मला जसं येते तसं मी करते. आता इथं सुगरण आहे. आता आम्ही ह्याला सुगरण म्हणतो. तुम्ही काय म्हणताय काय माहिती नाही. तर ते सुगरणीनं सगळं व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आणि मला जसं जमतंय तसं केलं आणि मी जरा मोठ्याच करंज्या करत असते आणि थोडंसं हलक्या हाताने झालं. त्यामुळे ते मला डबल अजून एकदा करायला लागलं. डबल केलं की मग सगळं व्यवस्थित असं साईडच्या कडा गेल्या आणि कोण-कोण करंजीचा साचा पण वापरतं. तर ते साच्यापेक्षा अशा करंज्या छान होतात, मोठ्या पण होतात आणि मग छान होतात. नंतर मग लोखंडाची कढई आहे, तर ती त्याच्यामध्ये तेल गरम करून घेतलं आणि तेल गरम झाल्यानंतर मग छान अशा करंज्या भाजून घ्यायच्या. एकदम पटकन आपल्या अशा करंज्या झाल्या. तर एवढं सगळं तुम्हाला मी 4 मिनिटामध्ये दाखवलं. पण एवढं सगळं करायला मला तुम्हाला तर माहितीच आहे, करंज्या करायला किती जास्त वेळ लागतोय. मला भरपूर असा वेळ गेला पहिल्यांदा मी एकाच दिवशी सारण पण केलं आणि एकाच दिवशी करंज्या पण केल्या. एकदम छान मस्त अशा करंज्या झाल्या. वाटलं तर ड्रायफ्रूट्स पण ॲड करू शकता. पण संजीचे पप्पा नको म्हणले. ते सकाळी खात असतात आणि डबल मग अजून ह्याच्यामध्ये पण नको. त्यामुळं ड्रायफ्रूटमध्ये मी काय ॲड केलं नव्हतं. तुम्ही करू शकता. एकदम छान टेस्टी अशी करंजी तयार झाली. करंजी कशी झाली नक्की सांगा आणि तुम्हाला आवडली असेल तर खायला या. आता आधीमध्ये केली संचितचे पप्पा दोघं पण खातात म्हणून. चला बाय.